आधीच्या व्हिडिओ आपण जाणून घेतलेले आहे की सामाजिक चळवळीची व्याख्या, ह्या सर्व गोष्टी आपण आधीच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेल्या आहेत आणि त्याचा अर्थ पण आपण औपचारिक आणि अनौपचारिक रीतीने दोन्ही रीतीने आपण ऐकून घेतलेले आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की सामाजिक चळवळीचे वैशिष्ट्ये, त्या वैशिष्ट्यात काय असं विशिष्ट आहे आणि ते जे सामाजिक चळवळ आहे ते चळवळ हे त्याच्यात अशी वैशिष्ट्य किंवा हे विशिष्ट नसल्यामुळे ते चळवळ यशस्वी होऊ शकत नाही। त्यामुळे आपणास सामाजिक चळवळीची वैशिष्ट्ये लक्षात घेणे आणि समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे। कारण की सामाजिक चळवळ जेव्हा घडते तेव्हा हे जे वैशिष्ट्य आहे हे वैशिष्ट्य त्या सामाजिक चळवळीत समाविष्ट असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण की हे वैशिष्ट्य त्यात परिणाम घडवून आणतात। त्यामुळे आपण या वैशिष्ट्यांना सुरुवात करूया। आता वैशिष्ट्य म्हणजे या शब्दाचा अर्थ जाणून घेताना कोणताही घटक असतो आणि त्या घटकाचं जेव्हा काही आपण असं वेगळंपण काही सांगतो किंवा त्याचं असं विशिष्ट काही हे सांगतो की जसं की मानवात आणि इतर प्राण्यात अशी विशिष्टता आहे, म्हणजे त्याला तिन्ही काळाचं जसे की भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ या तिन्ही काळाचा विचार त्याला वर्तमान काळात करता येतो। हे त्यात सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे किंवा त्याचा हे विशिष्टता त्याला निर्माण झालेली आहे किंवा प्राप्त झालेली आहे। याला म्हणतात विशिष्ट किंवा वैशिष्ट्य। त्या व्यक्तीच्या अंगी असलेले विशिष्ट, त्या घटकाच्या अंगी असलेले विशिष्ट आणि याला शास्त्रीय भाषेत म्हणतात वैशिष्ट्य। तर आजच्या या चळवळीचे ज्या घटक आहे या घटकाचा जो विशिष्ट भाग आहे त्या विशिष्ट भागाला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। तर आता जो सामाजिक चळवळ आहे या चळवळीचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आणि पहिलं वैशिष्ट्य म्हणजे मूलतः सामूहिक स्वरूप। हे टायटल स्वरूपात लिहून घेऊ शकता, मूलतः सामूहिक स्वरूप। आता या टायटल मधूनच आपणास लक्षात येते की सामाजिक चळवळीत समूहाचा सहभाग असणे अत्यंत गरजेचे आहे। जेव्हा चळवळ निर्माण होते तेव्हा चळवळीचं नेतृत्व आणि चळवळीचा समूह ह्या दोन्ही घटक जेव्हा परस्पर पूरक निर्माण होतात तेव्हा चळवळ ही कोणत्याही गोष्टीवर मात करू शकते आणि त्या गोष्टी आणि ती चळवळ यशस्वीरित्या पार पडू शकते। कारण की चळवळ ही एक व्यक्तिविशिष्ट कृती नसून यात समूहाचा सहभाग असणे अत्यंत गरजेचे आहे। समूहाचा सहभाग जेव्हा निर्माण होतो तेव्हा कोणतीही गोष्टीवर प्रतिकार करण्यासाठी एक मोस्ट पॉवरफुल किंवा एक अशी शक्ती निर्माण होते की ती शक्ती इतर गोष्टीवर मात करू शकते। ज्या गोष्टीवर एका व्यक्तीचे प्रयत्न हे परिणामकारक ठरू शकत नाहीत त्या समस्यावर किंवा त्या अडचणीवर समूहाचे प्रयत्न हे अत्यंत परिणामकारक ठरतात। यावरून हे आपणास लक्षात येते की चळवळीमध्ये सामूहिक स्वरूप असणे हे अत्यंत गरजेचे आहे। हे सामूहिक स्वरूप वगळता सामाजिक चळवळ हे यशस्वीरित्या पार पडणे अत्यंत हार्ड जाऊ शकते। आता याच्या नंतरचे वैशिष्ट्य जाणून घेताना टायटल स्वरूपात नियोजन आणि हेतुपुरस्पर कृती, नियोजन आणि हेतुपुरस्पर कृती म्हणजे सामाजिक चळवळ जेव्हा निर्माण होते ती चळवळ अशी विनाकारण कधी निर्माण होत नसते। आपण शास्त्रीय शब्दात किंवा शास्त्रीय दृष्ट्या आपण जाणून घेतलं तर समाजात कोणताही व्यक्ती कोणतीही क्रिया जेव्हा करतो तेव्हा त्या क्रियेला एक हेतू, एक उद्देश असणे आणि असतोच। कारण की समाजामध्ये कोणताही व्यक्ती विनाकारण किंवा निरर्थ कोणतीही गोष्ट करत नाही। त्याचप्रमाणे या चळवळीला पण हे एक वैशिष्ट्य प्राप्त झालेलं आहे की नियोजन आणि हेतुपुरस्पर कृती। चळवळ
हे आधीच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेलं आहे की चळवळ ही एक कृती आहे, परंतु ही कृती कशा प्रकारची आहे, या कृतीला नियोजन असणे गरजेचे आहे. नियोजन म्हणजे यात सर्व गोष्टीचे नियोजन आहे. यात समूह एकत्र करणे, त्या समूहाचं नेतृत्व करणे, त्या समूहात योग्यदृष्ट्या एकजूट निर्माण करणे, सर्वांना एकत्रित आणून त्यांच्या विचारांना समजून आणि आपला हेतू त्या समूहाला दाखवून त्यांना समाजाप्रती कसे राहावे या सर्व गोष्टींचा समावेश त्या नियोजनामध्ये येतो. आता हेतू पुरस्पर कृती, हे कृती एक विशिष्ट असा हेतू धरून चालली पाहिजे. जसं की आधीच्या व्हिडिओमध्ये आपण एक एक्झाम्पल दिले होते की 1927 चे जे चवदार तळ्यावर सत्याग्रह झालेला आहे, त्या सत्याग्रहाला एक विशिष्ट असा हेतू होता. तोच नव्हे तर काळाराम मंदिर किंवा दांडी सत्याग्रह या सर्व सत्याग्रहांना किंवा या चळवळींना, या सामाजिक हालचालींना एक विशिष्ट असा हेतू होता. जसे की 1927 चा झालेला जो सत्याग्रह आहे चवदार तळ्याचा, या सत्याग्रहामागे एक हेतू होता आणि एक उद्देश होता की जो दलित वंचित समाज आहे, ज्यांना शूद्र आणि अस्पृश्य समजल्या जात होतं, त्यांना पाणी पिण्याचा अधिकार आहे, परंतु समाजाने जे रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत, त्यामुळे जो उच्च वर्णीय समाज आहे, हा समाज या मानव म्हणून जगण्यासाठी अधिकार असणाऱ्या जो व्यक्ती आहे, जो दुर्लक्षित केले जात आहे, जो समाज दुर्लक्षित केला गेलेला आहे, त्या समाजाला पाणी पिण्याचा अधिकार नाही. आणि तत्कालीन त्या समाजाने जेव्हा पाणी पिले तर तेव्हा तो पाणी बाटले गेले असं समजलं जात होतं. परंतु एका शिक्षित व्यक्तीनं नेतृत्व करून आपल्या दलित वंचित समजल्या जाणाऱ्या समाजाला त्या पाणी पिण्याचा अधिकार प्राप्त करून दिलेला आहे. यावरून त्या व्यक्तीचा किंवा त्या समूहाचा एकच हेतू होता की मानव म्हणून जगताना आपणास किंवा समाजातील इतर व्यक्तींना जे अधिकार आहेत, ते अधिकार दलित वंचित शोषित पीडित या समाजाला पण असावेत, हा त्या मागील हेतू होता. आता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी जो सत्याग्रह केला, दांडी सत्याग्रह, साबरमती ते दांडीपर्यंत जो सत्याग्रह झाला, हा सत्याग्रह म्हणजे मानवाला जो आहार असते, या आहारात असा विशिष्ट पदार्थ म्हणून मीठ हे खाण्याची मुभा नव्हती. इंग्रजांनी याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे कर लावले होते आणि या कराच्या माध्यमातून ते त्यांची आर्थिक प्रगती करून घेत होते. परंतु महात्मा गांधीजींनी त्यांच्या नेतृत्वाखाली हा मिठाचा सत्याग्रह करून यावरील कर हा कमी केलेला आहे किंवा नष्ट केलेला आहे. याचप्रमाणे वेगवेगळे सत्याग्रह झालेले आहेत, जसे की चिपको आंदोलन हा पर्यावरणाशी संबंधित सत्याग्रह आहे. या सत्याग्रह म्हणजे चळवळ हालचाली सत्याग्रह हे एकच शब्द आहेत, परंतु यांना वेगवेगळ्या स्वरूपात मांडण्यात आलेले आहे. शब्दाचा अर्थ हा वाक्यानुसार बदलतो, हे आपणास लक्षात येणे गरजेचे आहे. आपणास यावरून लक्षात येते की कोणताही जेव्हा चळवळ हालचाली किंवा ज्या समाजाच्या हितासाठी ज्या गोष्टी होतात, या गोष्टींना एक हेतू असणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचप्रमाणे विचार प्रणाली आणि उद्दिष्टे हे वैशिष्ट्य आहे सामाजिक चळवळीचं टायटल स्वरूप. विचार प्रणाली आणि उद्दिष्टे, कोणतीही गोष्ट घडत असताना त्या गोष्टीला एक विचार प्रणाली असते. जसे की कोणतीही चळवळ किंवा कोणत्याही सामाजिक हालचाली जेव्हा होतात, त्या सामाजिक हालचालींना एक विचार प्रणालीचे पाठबळ असणे अत्यंत गरजेचे आहे. आपणास जे चळवळी निर्माण करायचे आहेत, फॉर एक्झाम्पल आपणास ज्या चळवळी निर्माण करायच्या आहेत, हे चळवळी औपचारिकपणे असाव्या या अनौपचारिकपणे असाव्या, कायद्याने जावावे
या कायद्याविरोधी जावे, या सर्व गोष्टींचा विचार करून ह्या गोष्टी केल्या जातात. आणि उद्दिष्टे हे आपण या मागच्या उदाहरणामध्ये जाणून घेतलेले आहे की कोणतीही हालचाल जेव्हा निर्माण होते त्या हालचालीला एक उद्दिष्ट असते. जसे की दांडी सत्याग्रह हे आपण बघितले आहे. हे एक उद्देश धरून चाललेले आहे. ती चळवळ, तो समूह जेव्हा एखादा उद्देश धरून चालला जातो आणि त्या उद्देशाला आपण अचिव्हमेंट करावं लागतं किंवा ते ध्येय प्राप्त करावं लागतं, जेव्हा ते ध्येय प्राप्त होते, जेव्हा ते उद्दिष्ट ठरलेले असते आणि त्या उद्दिष्टापर्यंत आपणास पोहोचायचं असते. कारण की कोणतीही चळवळ निर्माण होताना एक उद्दिष्ट असते आणि त्या उद्दिष्टांची आपल्याला पूर्तता करावी लागते. त्यामुळे विचार प्रणाली असणे आणि उद्दिष्ट असणे हे सामाजिक चळवळीचं महत्वाचं आणि तिसरं उदाहरण आहे. उदाहरण हे वैशिष्ट्य आहे. आता चौथं वैशिष्ट्य आपण जाणून घेऊया, सामाजिक बदल. सामाजिक बदल हे तर आपण चळवळीनंच लक्षात येते की चळवळ ही समाजात बदल निर्माण करून किंवा बदल घडवून आणण्यासाठी निर्माण केलेला किंवा समूहाची एक समाजशील आणि परिवर्तनशील अशी कृती आहे. हे कशासाठी? सामाजिक बदलासाठी. जेव्हा सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी हे चळवळ निर्माण केली जाते, तेव्हा या चळवळीच्या माध्यमातून समाजाला योग्य परिवर्तन घडवून आणण्यासाठी किंवा बदल घडवून आणण्यासाठी हे सामाजिक बदल घडवून आणले जातात.